सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. आज महाराष्ट्रातून तमाम सर्व खेड्यापाड्यातून असेल, तालुक्यातून असेल, जिल्ह्यातून असेल, हे समाज बांधवांचे फोन यायला लागलेले आहेत. सर्वांचं म्हणणं असं आहे की आपण जे एक अपक्ष उमेदवार देतोय तर त्या उमेदवाराला एक पक्ष पाहिजे. तर कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपण खासदार निवडण्यासाठी देतोय तर त्याला प्रत्येकाला एक वेगळं चिन्ह येईल आणि मग त्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. तर सर्वांची अशी इच्छा आहे की एक पक्ष असायला पाहिजे, कुठला तरी मराठ्यांचा, मनोज जरांगे पाटलांचा. तर मला असं वाटतं की अखंड मराठा समाज या नावाखाली एक पक्ष वगैरे जर करता येत असेल किंवा त्याचं काही रजिस्ट्रेशन करता येत असेल तर मनोज जरांगे पाटील यांना आम्ही विनंती करणार आहे की अखंड मराठा समाज या नावाने काहीतरी एक आपण पक्ष करावा. जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार देण्यात यावा. कारण प्रत्येक गावागावात आणि जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की निवडायचा तर निवडायचा कोणाचा, रुसवे फुगवे होण्याची शक्यता आहे. आता मोठ्या लेवलला सर्व समाज बांधव हे बैठक तर लावणारच आहे, पण त्याचा नंतर निर्णय घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना अधिकृत करून त्यांना कसं निवडून आणता येईल. आता शेवटी राजकारण करणं हा उद्देश नव्हताच या लोकसभा निवडणूक लढवण्याचा. राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवली की कुठेतरी आरक्षणाकडे दुर्लक्ष होईल हा सर्व समाज बांधवांचा एक समज होता, म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा समज होता. पण समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या होत्या आणि या राजकीय पुढाऱ्यांना धडा शिकवायचा आणि मराठ्यांची ताकद दाखवायची या उद्देशानं आपण हे लोकसभेचे जे उमेदवार उभे करतोय. आता उद्या 27 तारीख जी आहे तर 27 तारखेपर्यंत एक पहिल्या टप्प्याचं जे निवडणूक चंद्रपूर, भंडारा, गोंदिया असं जे हे आहे 5 मतदारसंघाचं, तर 27 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आणि 30 तारीख ही मागं घेण्याची डेट आहे. तर ह्या उद्याच्यापर्यंत हे जे 4-5 मतदारसंघ आहे त्याच्यासाठी निर्णय अपेक्षित आहे, तो लवकर समाज बांधवांनी त्वरित घ्यायला पाहिजे. लोकसभा लढवणं म्हणजे हा ग्रामपंचायत लढवण्यासारखं नाही. लोकसभा हा फार मोठा मतदारसंघ असतो आणि त्याची तयारी फार लागते. तर निवडताना योग्य व्यक्ती निवडा, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नको, आजी खासदार नको, त्याचं समाजासाठी, मराठा समाजासाठी योगदान असायला पाहिजे. आणि मला अजून एक असं वाटतं आहे की मराठा, दलित, मुस्लिम, धनगर, बंजारा असे हे 18 पगड जातीचे जे समूह आहेत, जे छोट्या छोट्या पक्षांमध्ये किंवा ज्यांचा वापर करून घेण्यात आलेला आहे, ही एक वेगळी आघाडी तयार व्हायला पाहिजे. मराठ्यांचं तर 50-60% मतदान अपेक्षित आहे. काय म्हणजे 50-60% याच्यामुळं की काही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले असतात तर ते त्यांचे चाटुगिरी करणार. पण आपले मराठा जे सर्वसामान्य समाज बांधव आहे हे 50 ते 60% जरी त्यांनी मतदान केलं तर मराठ्यांची 48 मराठ्यांचे नाही, तर त्यामध्ये दलित, मुस्लिम, धनगर, बंजारा आणि मराठा असे मिळून सर्व 48 खासदार हे 100% येऊ शकतात. पण ह्या सर्व जाती धर्मांनी 100% मतदान करायचे आणि 1500 रुपयात कुणीही विकलं जायचं नाही. कारण ह्या पैसा आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही. पण जर योग्य व्यक्ती आपण निवडून देऊ शकलो तर नक्कीच काहीतरी समाजात क्रांती घडू शकते आणि सीट जर पडले तर फार मोठं हसू होईल. त्यामुळं सर्वांनी हे मनावर घ्या. असं सोशल मीडियावर व्यक्त होऊन किंवा असं हसी मजाकवारी घेऊन हे करू नका. कारण राजकारण हे करायचंच नाही असं या आमच्या पिढीने ठरवलं होतं. कारण राजकारणामुळं आपल्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहे. आपण जन्माला आलो की आपल्या घरात राजकारण असतं. मग ते ग्रामपंचायत इलेक्शन असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, ह्या इलेक्शनमुळं आपल्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहे. आणि जसं प्रकाश आंबेडकर असतील किंवा धनगर समाजाचे नेते असतील किंवा मुस्लिम समाजातले काही मौलाना वगैरे असतील, बंजारा समाजातले असतील, दलित समाजातले असतील, ह्या सर्व जाती धर्माचे जे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्या ठिकाणी उमेदवार कसा देता येईल किंवा काय ही वेगळी काही आघाडी ही जी आहे लोकांच्या अपेक्षित, तर त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी लवकर निर्णय घ्यावा आणि प्रत्येक गावागावात ह्या बैठक
लावताय तुम्ही, वेळ कमी आहे, पण एक जिल्हास्तरीय तालुकास्तरीय बैठक लावा, सोशल इंजिनिअरिंग करा, सर्व जाती धर्माचे उमेदवार कशी देता येईल, जसं UPला प्रयोग झाला होता सोशल इंजिनिअरिंगचा, त्यामध्ये सर्व जाती धर्माला प्राधान्य देऊन त्यावेळेला बसपाचं सरकार आलं होतं. आणि प्रकाश आंबेडकर साहेबासारखे व्यक्ती याच्यामुळं वाटतं की त्यांनी 2019ला चांगला प्रयोग केला होता. आणि मॅनेज न होणाऱ्या व्यक्ती, अभ्यासू व्यक्तिमत्व, जर त्यांना राजकारणच जर करायचं असतं तर कुठली तरी एखादी पक्षाचे हे करून त्यांनी खासदारकी घेऊन टाकली असती, पण ते कुठल्याही पद्धतीत मॅनेज होत नाही. बच्चू कडू सारखे व्यक्ती असायला पाहिजे, किंवा धनगर समाजाचे जे मोठे नेते, कुठलाही उमेदवार द्या. आणि ह्या लोकांनी जर आघाडी केली आणि कुठलाही उमेदवार दगड जरी दिला तर समाज बांधव त्याला निवडून आणण्यासाठी तयार आहे. आपल्याला आता भगवा, हिरवा, पिवळा, पांढरा, निळा हे सर्व झेंडे घेऊन या निवडणुकीत सामोरं जायचं आहे. कारण दाखवून द्यायचं आहे की एकीचं बळ काय असतं. म्हणजे जे लोक आपल्याला गृहीत धरतात की नाही बा हे आपला पारंपरिक मतदार आहे आणि हा आपल्याशिवाय कुठं जात नाही, सर्वांचं तर मत आहे की जरांगे पाटील तुम्ही स्वतः उभे राहा. असे लाखो फोन हे येत आहे, पण जरांगे पाटलांचं असं आहे की मला आरक्षणापासून माझं हटायचं नाही आहे. आणि सर्वसामान्य समाज बांधव जे ठरवतील ते उमेदवार द्या, फक्त तो सर्वसमावेशक असला पाहिजे. कारण लढ्याला सर्व हातं लागलेले आहे. कुणातरी असं वैयक्तिक एका याला हे करून समाजामध्ये फूट पडायला नको. आणि कुणीतरी एकाने फॉर्म भरा, दुसऱ्याने कोणी विरोध करू नका. कारण त्यांनी काय होईल, आपल्यात विभागलं जाईल. आणि तेच होतं की त्याच्यामुळेच हा निर्णय घ्यायचा नव्हता. मराठा आरक्षणमध्ये पुन्हा फूट पडेल, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा आपल्यामध्ये फूट पडतील. तर असं होऊ देऊ नका. सर्व धर्मियांना प्राधान्य द्या. आणि म्हणजे आता ही अंतिम टप्प्यात आपण आहोत. आणि आता जर आपण चुकलो तर हुकलो समजायचं. तर लोकसभा ही जास्त सिरियस घेऊ नका. सिरियस याच्यासाठी की आपल्याला आरक्षणाचं हेच तर चालूच द्या, म्हणजे ज्याला उभं राहायचं आहे त्याला उभं राहू द्या. पण आरक्षणाचं सगळे सोयऱ्याचं 52% आत सर हे जे आपला जो अजेंडा आहे आरक्षणाचा, ह्या आरक्षणापासून आपल्याला हटायचं नाही. तरी विनंती करतो सर्वांना. आणि मनोज जरांगे पाटलांना एक विनंती करतो, आपण सर्व बसून अखंड मराठा समाज या नावाने पक्ष वगैरे काही काढता येतो का, आणि जर तो काढता येत असेल त्याला ह्या 2-4 दिवसामध्ये निर्णय घेऊन एक चिन्ह मिळवता येतं का, हे टेक्निकल बाबी आहेत. मला एक वाटतं आहे की अखंड मराठा समाज म्हणजे सर्व मराठा समाज त्यामध्ये आला. जे आपले वाटले गेले होते ह्या पक्षात त्या पक्षात, ह्या संघटनेत त्या संघटनेत, तर ते एका बॅनरखाली येतील, एक चिन्ह देतील आणि संभ्रम निर्माण होणार नाही. आणि दलित मुस्लिम धनगर बंजारा ह्या 18 पगड जातीच्या लोकांना कसं सामावून घेता येईल आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांना कसं प्रभुत्व देता येईल. जिथं मराठ्यांचं वर्चस्व असेल तिथं मराठी उभे राहतील, जिथं दलितांचं असेल तिथं दलित समाज असेल, तिथं धनगर असेल, तिथं बंजारा असेल किंवा मुस्लिम जिथं असेल तर तिथं सर्वांना प्राधान्य देण्यात यावं. आणि सर्व समाज बांधवांना एक पुन्हा विनंती करतो की फाटाफूट पडू देऊ नका. आणि अंतिम टप्प्यात आपण आहोत आणि सर्वांनी एक राहा, नेक राहा. पुढील अपडेट देत राहतो. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण मी तुम्हाला नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. मला जे वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून काही चुकत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की टाका, मी सुधारण्याचा प्रयत्न करील. तुमच्या कॉमेंट आणि तुमच्या लाईकमुळं आमचा उत्साह वाढतो. निगेटिव्ह जरी असल्या तर आम्ही आमच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं नक्की व्यक्त व्हा. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.